नमस्कार प्रेक्षकांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अपूर्वा सगळ्यांना सोडून निघून गेलेली असते. तर प्रेक्षकांनो, अपूर्वाने आतापर्यंत भूमी आकाशला खूप त्रास दिला आणि ज्या वेळेला सत्य समजलं त्यावेळेला इथे रागिनी पटवर्धनने तिला गोळी मारली आणि मग अपूर्वा सगळ्यांना सोडून निघून गेली. तेव्हा बलदेवला हा धक्का सहन होत नाही. बलदेव खूपच जास्त रडत असतो. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, "बलदेव दादा, अरे प्लीज शांत हो ना तू. अरे अपूर्वाताई बघ ना, खूपच जास्त लढवय्या होती. तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आकाश आणि भूमिताई यांचा जीव वाचवलाय. कोणी साधीसुधी नव्हती ती. त्यामुळे तू सुद्धा आता असा रडत बसू नकोस. तिने जे काही बलिदान दिलंय ना, ते आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाहीये. प्लीज सावर तू स्वतःला." तेव्हा मानसी म्हणत असते, "बलदेव दादा, अथर्व बरोबर बोलतोय. आता रडत बसण्यात काही होणार नाहीये." तेव्हा बलदेव म्हणतो, "बरोबर बोलताय तुम्ही. अपूर्वाचं हे बलिदान आपण अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही. रागिनी पटवर्धन, तिच्या गुन्हेगाराला पहिलं पकडून त्याला शिक्षा द्यायची आहे. कारण त्याच्यामुळे अपूर्वा आज आपल्यातून निघून गेली. त्यामुळे सगळ्यात आधी ते प्रॉपर्टीचे पेपर आपल्याला शोधावे लागतील." तेव्हा अथर्व म्हणतो, "प्रॉपर्टीचे पेपर म्हणजे?" तेव्हा बलदेव म्हणत असतो की इथे आकाशने प्रॉपर्टीचे पेपर सध्यापुरतं माझ्या नावावरती केले होते. मी इथे वकिलाच्या वेशामध्ये आकाश भूमीला भेटायला गेलो होतो. रागिनी पटवर्धनने किंवा अजून कुणी आपल्या प्रॉपर्टीवरती हक्क दाखवायला नको म्हणून त्याने सध्या ते पेपर माझ्या नावावरती केले होते आणि नंतर तो परत आल्यानंतर ते प्रॉपर्टीचे पेपर मी त्याच्या नावावरती करणार होतो. पण इथे अपूर्वाला त्यांच्याकडून बदला घ्यायचा होता आणि म्हणून ती चुकीची वागत होती. त्यामुळे प्रॉपर्टी मी पुन्हा आकाश आणि भूमीला देऊ नये यासाठी अपूर्वाने ते प्रॉपर्टीचे पेपर मला अंधारात ठेवून स्वतःच्या नावाने केले होते आणि ही गोष्ट मला कळली होती. त्यामुळे ते पेपर कपाटामध्ये आहेत, ते आपल्याला मिळवायला हवेत आणि आधी ती प्रॉपर्टी संपूर्णपणे आता आकाश आणि भूमिताई यांच्या नावावरती केली पाहिजे, असं आता अथर्व म्हणत असतो. तेव्हा त्याआधी आपल्याला ते प्रॉपर्टीचे पेपर मिळवावे लागतील आणि पुन्हा इथे नवीन पेपर तयार करावे लागतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणतो की चला आधी ते प्रॉपर्टीचे पेपर शोधूया. तर प्रेक्षकांनो, इथे आकाश आणि भूमी या दोघांनी काहीही केलेलं नाही आहे. रागिनी पटवर्धनने इतके गुन्हे केले पण इतका काही पोलिसांचा मार खाल्ला नाही. पण इथे आकाश भूमीकडून एक चूक झाली. त्यांना या प्रकरणामध्ये अडकवलं गेलं आहे आणि त्यामध्ये ते इतका मार खात आहेत. आणि इथे हवालदार चव्हाण आणि ह्या मॅडम दोघेजण मिळून आता आकाश आणि भूमी यांना मारत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आकाश म्हणत असतात की साहेब, मॅडम, आम्ही काही केलेलं नाही आहे. प्लीज आम्हाला मारू नका. आम्ही खरंच काही नाही केलं आहे. तेव्हा चव्हाण म्हणतो, "तुम्ही आमच्या अपूर्वा मॅडम यांना मारलत. ते तिथे तुम्हाला वाचवायला आले होते आणि तुम्ही त्यांना मारून टाकलत. तुमची हिंमत कशी झाली हे सगळं करायची? त्यांच्यावरती तुमचा पर्सनल राग होता म्हणून तो राग असा काढलात का? त्यांचं आयुष्य संपवलत." तेव्हा भूमी म्हणते, "हे बघा साहेब, खरंच असं काही नाही आहे. आम्ही नाही मारले तिला. आम्ही कुणाला मारूच शकत नाही. अपूर्वाला आम्ही नाही मारले, रागिनी पटवर्धनने मारले." तरीसुद्धा इथे चव्हाण त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला काही तयार नसतो. त्यांना इथे बेदम मारतच असतो. तेव्हा इथे मॅडम म्हणतात, "गप्प बस गं, तू खोटं बोलू नकोस. थांब, हे बघ, बघ मोबाईलवरती ही बातमी बघ. सगळीकडे फक्त एकच चर्चा आहे की इथे अपूर्वा पुरोहित यांना आकाश महाजन आणि भूमी महाजन यांनी गोळी मारलेली आहे. म्हणजे इथे सुडाच्या भावनेतून त्यांना मारण्यात आले असं आता सर्वत्र चर्चा आहे आणि त्यामुळे इथे पोलिसांचा तपास सुरू आहे. लवकरात लवकर तपास लागेल आणि आकाश आणि भूमी यांना कठोरातली कठोर शिक्षा होईल, असं सुद्धा आता न्यूज चॅनलवाल्यांना सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की हा व्हिडिओ खरा नाही आहे, व्हिडिओ खोटा आहे, ही बातमीसुद्धा खोटी आहे. अहो, आम्ही का मारू अपूर्वाला? ती माझ्या भावाची बायको होती. आम्हाला तिला मारून काय मिळणार होतं? तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव म्हणत असतो की ते प्रॉपर्टीचे पेपर शोधूया आणि ते सगळेजण शोधायला लागत असतात. तेवढ्यातच इथे रागिनी आता पौर्णिमाला तो व्हिडिओ दाखवते आणि म्हणते, "हे बघ, हे बघ पौर्णिमा,
सगळीकडे बातम्यांमध्ये एकच चर्चा आहे की इथे अपूर्वाचा खून भूमी आणि आकाश यांनीच केला असेल, कारण त्यांच्या मनामध्ये अपूर्वाबद्दल राग आहे ना. म्हणून ही बातमी मी मीडियामध्ये दिलेली आहे आणि त्यांनी विश्वास ठेवत लगेच ही बातमी आता प्रदर्शितसुद्धा केली. त्यामुळे काय होईल, भूमी आकाशची अजून नाचक्की होईल आणि इथे पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्यांना अजून कठोरातली कठोर वागणूक दिली जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव म्हणत असतो की चला आपण आता प्रॉपर्टीचे पेपर सगळीकडे शोधूया, काहीही झालं तरी ते आधी मिळायला हवेत. तेव्हा कपाट उघडल्यानंतर बलदेव म्हणत असतो की इथेच तर ठेवले होते, तिने कुठे गेले असतील. प्रॉपर्टीचे पेपर तिने असे खालीच इथे ठेवले होते. तेव्हा मनू म्हणत असते, दादा अरे मग इथे ठेवलेले प्रॉपर्टीचे पेपर अचानकपणे कसे काय गायब होतील. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, हो ना, मला पण ते कळत नाही आहे की प्रॉपर्टीचे पेपर अचानकपणे जातील तरी कुठे, तिने इथेच अरे खाली ठेवले होते रे, कोणी गायब तर नाही ना केले. तेव्हा बलदेव म्हणतो की तू एक काम कर मनू, तो कपाट चेक कर, तो तिथे आहे ना, तो सुद्धा कपाट चेक कर आणि तिथे ड्रॉवरसुद्धा बघ, नक्कीच कुठेतरी तिने ठेवलं असेल. अथर्व, तू सुद्धा सगळी कपाटं बघ, ड्रॉवर बघ आणि मी सुद्धा आता ज्या ज्या ठिकाणी ती काही महत्त्वाचे पेपर ठेवत होती ते सगळं काही आता चेक करतो. म्हणजे इथे बेडच्या खाली, उशीच्या खाली, सगळीकडे संपूर्ण रूममध्ये तिघे शोधत असतात की प्रॉपर्टीचे पेपर गेले तरी कुठे. आता त्यांना कुठे माहिती आहे की प्रॉपर्टीचे पेपर इथे अपूर्वाने नाही तर पौर्णिमाने गायब केलेत. तर प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते, साहेब तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आकाशने किंवा मी आम्ही काही केलेलं नाही आहे. अहो आम्ही कुणाला कधी मारूच शकत नाही. अपूर्वाला आम्ही का मारू? ती तर आमची घरातली होती ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ते लोक काही ऐकायला तयार नसतात, मारतच असतात. तेवढ्यात तिथे गायकवाड सर येतात आणि म्हणतात, हे काय चाललंय तुमचं? चव्हाण थांबा, मारू नका त्यांना. चव्हाण म्हणतात, साहेब तुम्हाला नाही माहिती, हे दोघेजण गुन्हेगार आहेत, अपूर्वा मॅडमचा खून केला आहे. गायकवाड सर म्हणतात, काय पुरावा आहे तुझ्याकडे की या दोघांनीच अपूर्वा मॅडमचा खून केला आहे? नाही आहे ना पुरावा? हे बघ, गुन्हेगाराला शिक्षा ही होईलच, पण म्हणून तुम्ही कायदा हातामध्ये घेऊ नका, प्रोसिजर फॉलो करा आणि त्या पद्धतीने गुन्हेगाराला शिक्षा द्या. इथे आता तुम्ही स्वतःच निर्णय देऊन मोकळे होऊ नका. त्यांच्यावरचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही आहे, मग तुम्ही इथे निर्णय देऊन मोकळे का होताय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गायकवाड सर आल्यानंतर चव्हाणला आणि त्या मॅडमला बाजूला केलेलं असतं आणि गायकवाड सर म्हणतात, या आकाश सर, भूमी मॅडम या, प्लीज बसा इथे. तेव्हा आकाश म्हणत असतो, गायकवाड सर बरं झालं तुम्ही आलात. खरंच इथे कुणीही आमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही आहे, आम्हाला बोलूसुद्धा देत नाही, आमची बाजूसुद्धा मांडू देत नाही. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, हे बघा, पण मला माहिती आहे ना, मी तुम्हाला दोघांना ओळखतो. तुम्हाला इथे कुणीही ओळखत नसेल, पण मी तुम्हाला पर्सनली ओळखतो आणि मला माहिती आहे तुम्ही काय अपूर्वा मॅडमचंच काय, तुम्ही कुणाचाच खून वगैरे करू शकत नाही. इतकी चांगली माणसं आहात तुम्ही. मी इथे नव्हतो, काही दिवस मी परदेशात गेलो होतो. तुम्हाला अरेस्ट केल्याची बातमी मला कळली होती, पण मी दुसऱ्या केसमध्ये इतका इन्व्हॉल्ड होतो की मला तुमच्या केसकडे लक्ष देता आलं नाही आणि चार्जसुद्धा अपूर्वा मॅडमकडे होता. आता नाही आहेत, म्हणून हा चार्ज पुन्हा माझ्याकडे आलेला आहे. त्यामुळे आता तुम्ही काळजी करू नका. तुमचं म्हणणंसुद्धा ऐकून घेतलं जाईल आणि तुम्हाला इथून बाहेरसुद्धा काढलं जाईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही घडलंय ते प्लीज तुम्ही मला सांगा. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हो सर, आम्ही तुम्हाला आधीचसुद्धा सगळं काही सांगण्याचा प्रयत्न केला होता. आता तर आम्ही सगळं काही सांगणारच आहोत. सत्य सांगायच्या आधी आपल्याला 7 वर्षांपूर्वी काय काय घडलं होतं हे सगळं मला तुम्हाला सांगावं लागेल. 7 वर्षांपूर्वी जे काही घडलंय ते मी तुम्हाला सांगतो. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात, प्लीज सांगा, कारण जर मला सत्य समजलं तरच मी तुम्हाला योग्य पद्धतीने मदत करू शकतो. तेव्हा आकाश म्हणत असतो की गायकवाड सर, कसं आहे ना, म्हणजे 7 वर्षांपूर्वी क्षितिजा आम्हाला सापडली. त्यानंतर इथे रागिनी पटवर्धन पोलिसांच्या तावडीतून फरार झाली होती आणि ती त्याच रात्री परत आमच्या बाळाला घ्यायला आली. बाळाला घेऊन ती आता पळून जात होती आणि पळून जात असताना आम्ही इथे रागिनी पटवर्धनला बघितलं आणि तिचा पाठलाग केला. रागिनी आमच्या बाळाला घेऊन जात होती आणि बाळाला मारण्याचा प्रयत्न करत होती. ही गोष्ट आम्हाला समजली आणि तेव्हा आम्ही पाठलाग करत रागिनी आत्यांना पकडलं. तेव्हा ती आमच्या बाळाला टाकीमध्ये टाकत होती. तेव्हा इथे आकाशने बाळाला झेललं आणि त्याला सुखरूपरित्या बाजूला ठेवलं आणि इथे बाळाला आता ती पुन्हा उचलून टाकण्याचा प्रयत्न करणार. तेवढ्यातच इथे भूमीने तिच्या गळ्यामध्ये फास टाकला होता आणि तिला खेचलं होतं. क्षितिजाला वाचवण्यासाठी
रागिनी पटवर्धनला आम्ही खेचलं आणि एका टाकीमध्ये टाकलं. त्यानंतर पोलिसांना तपास लागला आणि तो आता सापळा बाहेर काढण्यात आला. तो सापळा आम्हाला वाटलं की रागिनी हत्याचा आहे, म्हणून आम्ही काढून आणला आणि बंगल्याच्या मागच्या बाजूला पुरून ठेवला आणि ज्याच्याबरोबर DNA टेस्ट झाली तो सापळा दुसराच कुणाचा तरी होता. पण त्यानंतरला तिने पुन्हा एकदा इथे DNA टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. कारण का? तेव्हा रागिनी आत्याला सगळं काही समजलं होतं आणि म्हणून तिने इथे DNA रिपोर्ट मॅनेज केले असतील. कारण रागिनी आत्या जिवंत आहे आणि हे आम्हाला त्याच दिवशी कळलं, ज्या दिवशी पोलीस आम्हाला अरेस्ट करून घेऊन येत होते. कारण ती बंगल्याच्या बाहेर आली होती आणि ती नाचत होती. याचा अर्थ रागिनी आत्या जिवंत आहे आणि तीच हे सगळं मुद्दामून घडवून आणते, असं प्रेक्षकांनो आकाश आता सांगत असतो. तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात, किती भयानक आहे हे सगळं. हे बघा, मग त्यासाठी आधी तुमचा जामीन होणं गरजेचं आहे. तुमचा जामीन झाला ना, तर तुम्ही गुन्हेगाराला शोधण्यासाठी आमची मदतच कराल. कसं आहे, गुन्हेगाराला तर शोधलंच पाहिजे, पण कुठल्याही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. तुम्ही दोघेजणं कधीच कुठला गुन्हा करू शकत नाही, म्हणून तुमचा सगळ्यात आधी तर जामीन झाला पाहिजे. तर इथे प्रेक्षकांनो, रागिनी पटवर्धन आता मॅन्शनच्या बाहेर आलेली असते. महाजन मॅन्शनच्या बाहेर येऊन ती उभी राहिलेली असते. तेव्हा तिच्या तोंडाला लावलेला सगळ्यांनी जो चिखल असतो तो तिला आता आठवत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा म्हणते, आई, अहो इथे काय करताय तुम्ही? या इकडे आडोशाला उभ्या राहा. तुम्हाला जर कुणी बघितलं ना, तर सगळ्यांचा इथे संशय खात्रीत बदलेल की तुम्ही जिवंतच आहात म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी म्हणते, अगं कुणाला घाबरायचं, कुणाला? आत्तापर्यंत मी इतकी लढाई लढले कशासाठी? संपत्तीसाठी आणि प्रॉपर्टीसाठी ना. हे बघ, अर्धी लढाई तर मी लढली. आता अर्धी लढाई मी तेव्हाच लढेल जेव्हा हा महाजनांचा बंगला माझ्या ताब्यात येईल, महाजनांची कंपनी माझ्या ताब्यात येईल. इथे आकाशभूमीला तर त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा दिली, त्यांना मी इथे जेलमध्ये पाठवलं. आता मला या घरामध्ये परत यायचं आहे आणि या संपूर्ण संपत्तीवरती मला माझा हक्क आणि अधिकार सांगायचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता या लोकांचे सर्वेसर्वा आकाश आणि भूमी हे जेलमधून कधीच बाहेर पडणार नाही आहेत. हे जेलमध्येच राहणार, कारण मी तशी सेटिंगच लावली. पत्रकारांना सांगितले हा विषय धरून ठेवायचा आणि सगळ्या न्यूज चॅनलवरती हा विषय गाजला पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणते, आई, मग तुम्ही आता इथे आलाच आहात तर एक काम करा ना, वरती चला आणि त्या सगळ्यांना संपवून टाका ना. तेव्हा इथे रागिनी म्हणते, नाही नाही, असं करता येणार नाही. एकाएकी सगळ्यांना संपवलं तर संशयाची सुई माझ्याकडे आहे. सगळ्यांना कळेल की हे कारस्थान माझंच आहे म्हणून. आणि मग काय, मग संपूर्ण पोलीस फोर्स ही माझ्या मागे लागेल आणि मला तसं होऊ द्यायचं नाही आहे. मी त्यांचंही काम करेन, पण हळूहळू करेन. कारण आता आकाश आणि भूमी त्यांचे सर्वेसर्वा तर जेलमध्ये जाऊन बसलेत ना, ते काही त्यांची मदत करायला येणार नाहीत. तेव्हा प्रेक्षकांनो, गायकवाड सरांनी आता मोबाईल दिलेला असतो. भूमी आकाशने व्हिडिओ कॉल केलेला असतो क्षितिजासाठी. तेव्हा मानसी म्हणते, भाऊजी ताई कसे आहात तुम्ही आणि व्हिडिओ कॉल कसा काय केलात? तेव्हा इथे गायकवाड सर आलेत आणि त्यांनीच आम्हाला व्हिडिओ कॉल लावून दिलेला आहे. हे बघ मानसी, काळजी करू नका. गायकवाड सरांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलंय. ते आम्हाला इथून बाहेर काढण्यासाठी मदत करणार आहेत. तेव्हा मानसी म्हणते, खरंच भाऊजी, ऐकून खरंच खूप छान वाटलं. मी क्षितिजाला इथे जेवणाचं ताट भरून घेतलंय, पण ती जेवतच नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते की क्षितिजाजवळच बोलायचं होतं म्हणून कॉल केला आहे. का जेवत नाही आहे ती? तिच्याकडे फोन दे ना. तेव्हा इथे क्षितिजा फोन खेचून घेते आणि म्हणते, आई बाबा, मी जेवत नाही आहे कारण मी तुम्हाला खरंच खूप मिस करते. मला तुमची खूप जास्त आठवण येते ना, म्हणून म्हणून मी जेवत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, क्षितिजा बाळा, असं नाही करायचं. जेवावं तर लागेल ना. हे बघ, तू जेवून घे बरं आणि आमची काळजी करू नकोस. आम्ही लवकरच परत येऊ. तेव्हा इथे गायकवाड सर आता मुलीबरोबरचं बोलणं ऐकून इमोशनल होतात. तेव्हा आकाशभूमी म्हणत असतात की हे बघ क्षितिजा, अजिबात हट्ट करू नकोस हां. आम्ही लवकरच आता परत येणार आहोत, लवकरच. गायकवाड सर आहेत ना, ते मदत करणार आहेत आमची. पण तू खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नकोस. मनू मावशी भरवते ना, मग खाऊन घे बरं. तेव्हा क्षितिजा म्हणते, नाही, मला तुमची आठवण येते. अप्पू काकूची आठवण येते. अप्पू काकू का आपल्याला सोडून गेली? तेव्हा भूमी म्हणते, कारण अप्पू काकू खूपच चांगली होती, गोड होती ना. मग आता देवाला सुद्धा चांगली माणसं, गोड माणसं खूप आवडतात, म्हणून तो त्या माणसांना आहे ना आपल्याजवळ बोलावून घेतो. तसंच आपल्या अप्पू काकूला सुद्धा बोलावून घेतलंय. बरं, तू आता हट्ट करू नकोस, तू जेवून घे बरं, आमच्यासाठी जेव. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते की पौर्णिमा, नको काळजी करू. या सगळ्यांना सुद्धा आता आहे ना इथे धडा शिकवायची वेळ आलेली आहे. तेव्हा चल,
चल तू माझ्याबरोबर. आता या लोकांना त्यांची लायकी कशा पद्धतीने दाखवून देते बघच तू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणत असते, की "घे क्षितिजा, थोडंसं खाऊन दाखव आई-बाबांना. त्यांनासुद्धा छान वाटेल ना, नाहीतर ते दोघेजणं काळजी करत राहतील." तेव्हा इथे मानसी म्हणत असते, की "क्षितिजा घे बरं, आई-बाबांना खाऊन दाखव, म्हणजे त्यांनाही बरं वाटेल." तेव्हा इथे आता लगेच क्षितिजा एक घास खाते आणि म्हणते, "आई-बाबा तुम्ही जेवलात?" तेव्हा भूमी म्हणते, "नाही बाळा, आम्ही अजून नाही जेवलो, पण आम्ही लवकरच जेवू हां. तू काळजी करू नको. तू जेवून घे बरं. मनू मावशीला भरवायला सांग." तेव्हा क्षितिजा म्हणते, "ठीक आहे. आता मी माझ्या हाताने नाही खात आहे, मनू मावशीच्या हाताने खाते. पण जेव्हा तुम्ही परत याल ना, तेव्हा मला आई-बाबांच्या हातूनच खायचं आहे. कळलं का? कधी परत येणार ते सांगा." हट्ट करत असते. तेव्हा भूमी पटकन म्हणते, की "आम्ही उद्या येऊ. उद्या येऊ हां, घरी काळजी करू नको." तेव्हा क्षितिजा म्हणते, "ठीक आहे. आता मनू मावशीच्या हाताने खाल्ले, उद्या आई-बाबांच्या हाताने खाईन." ती म्हणते, "तुम्ही जेवलं नाहीत ना?" आणि ती चम्मच भरते आणि व्हिडिओ कॉलच्या समोर दाखवते आणि म्हणते, "खा, तुम्ही पण खा." तेव्हा आकाशभूमी तोंड उघडतात आणि इथे खाण्याचं नाटक करत असतात. तेव्हा इथे क्षितिजा लगेचच तो एक घास खाऊन टाकते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये ओम जीवनधाराय नमः, ओम जीवनधाराय नमः असं आता एका वहीमध्ये लिहिलेलं असतं. तेव्हा इकडे अपूर्वाच्या रूममध्ये काही चिठ्ठ्या सापडलेल्या असतात, ज्या लिहिलेल्या असतात पौर्णिमाने. तेव्हा इथे मानसी म्हणते, की "दादा हे बघ ना, या चिठ्ठ्या बघ आणि ह्या बुकमध्ये असलेलं पौर्णिमाचं अक्षर बघ. दोघेही आता मॅच होत आहेत. त्याच्यामुळे ह्या चिठ्ठ्या आहेत ना, त्या पौर्णिमाने लिहिलेल्या आहेत." असं आता मानसी म्हणत असते. तेव्हा इथे बलदेव, अथर्व आणि मानसी यांच्यासमोर पौर्णिमाचं सत्य आलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आकाशभूमी आता इथे देवाचा आशीर्वाद घेत असतात. तेवढ्यातच गायकवाड सर येतात आणि म्हणतात, की "आम्ही जिथे सगळे पुरावे ठेवायचो ना, त्या रूमला आता आग लागली आहे. सगळे पुरावे जळून खाक झालेले आहेत. एव्हिडन्स रूममध्ये सगळ्या रूमला आग लागल्यामुळे रागिनी पटवर्धनच्या विरोधात आपल्याकडे जेवढे काही पुरावे होते, सगळे जळून खाक झालेत." असं गायकवाड सर भूमी आणि आकाश या दोघांनाही आता सांगत असतात. तेव्हा दोघांनाही टेन्शन आलेलं असतं, की आता रागिनी विरोधातले सगळे एव्हिडन्स जळून खाक झाले असतील.